तर हॅलो आणि नमस्कार, मी विश्वास जाधव एक गरीब रायडर. तुमचं मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम थँक्यू की मागच्या महिन्यात आपल्या चॅनलचे 200 फॅमिली मेंबर्स हे कंप्लीट झालेले आहेत. 200 प्लस झालेले आहेत एका महिन्यामध्ये, जे की माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अरे बापरे, ते पण नौका रायडरसाठी. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. आणि मी बघतोय काही आपल्या चॅनलवरती व्ह्यूज तर ठीकठाक आहेत, 90,000 व्ह्यूज आलेत एका महिन्यामध्ये. पण बहुतांश लोक आहेत ते आपलं चॅनल सबस्क्राईब नाही करत. तर असं करत नका जाऊ. व्हिडिओ बनवायला थोडीशी मेहनत लागते. आजची जी व्हिडिओ आहे ती फक्त एक अपडेट देण्यासाठी आहे की आता कोकणामध्ये शिमगा सुरू झालाच आहे. आजची तारीख आहे 4 मार्च. आज ही व्हिडिओ रेकॉर्ड करते फक्त एक अपडेट देण्यासाठी की येत्या 8 तारखेला 8 मार्च ते 15 मार्च मी करत आहे कोकणची कोस्टल राईड. त्याच तयारीत मी होतो. त्या कारणाने कुठली राईड वगैरे मी केली नाही. तर पूर्णपणे मी कोकण कोस्टल राईडच्या तयारीमध्ये होतो. ती आजची फक्त व्हिडिओ माझी कोकण राईडची आयटिनरी काय असणार आहे ते फक्त मी सांगणार आहे. तर आपली कोकण कोस्टल जी आहे ती पूर्णपणे 7 दिवसाची ट्रिप आहे. तर आपला डे 1 जो असणार आहे तो मुंबई आपलं ठाण्यापासून आपण राईड सुरू करणार. ठाण्यापासून ते अलिबाग ते दिव्यागार करत हरिहरेश्वर आणि हरिहरेश्वर जेट्टी क्रॉस करून हरणेला माझ्या मामाच्या घरी. ठीक आहे. त्यानंतर तो डे 1 संपला. आता डे 2 असणार आहे आपला दापोली. डे 2 आपलं दापोलीमध्ये मी माझ्या गावाला असणार आहे. दापोलीमध्येच गिमवणे करून गाव आहे तिथे. आणि आपला डे 3 सुरू होईल राईडचा आपला आपण दापोलीपासून ते दाभोळ जेट्टी क्रॉस करून आपण गुहागर वेळणेश्वर करत आपण जाणार आहोत गणपतीपुळे कशेळीला. तिथं दिवशी मोठी राईड असणार आहे कशेळीपर्यंत ती, कारण बहुतांश लोकेशन माझे फिरून झालेले आहेत. त्यानंतर आपला डे 4 असणार आहे कशेळी बीच ते मालवणपर्यंत. आपल्या मसुरे गावामध्ये आपल्या मित्राचं घर आहे, मसुरेमध्ये थांबणार आहे मी. तर आणि आपला डे 5 असणार आहे मालवण फिरून झालं की आपण ती राईड मालवण फिरून झालं की आपण ती आरंबोल गोवापर्यंत राईड कंटिन्यू करणार आहे. तर डे 5 आपला आरंबोलपर्यंत झाला. डे 6 जो असणार आहे तो आरंबोल झाला गोवाचा एरिया आणि सिंधुदुर्ग थोडा एरिया एक्सप्लोर करून आपण सरळ जाणार आहोत चिपळूणला. तर डे 6 आपला चिपळूणमध्ये हॉल्ट असणार आहे माझ्या एका मैत्रिणीच्या घरी. त्यानंतर डे 7 चिपळूण ते परत आपलं घर ठाणे. तर एवढी तर हीच आयटिनरी आहे मुंबई ते गोवाची आमची आणि रिटर्नची आमच्या 7 दिवसाची ट्रिप. तर जेवढा कमी खर्चामध्ये ही ट्रिप करता येईल तेवढा कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करीन. आणि किती खर्च होतो तो मी तुम्हाला शेअर करीनच आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आपली कोकणची जी कोस्टल जर्नी आहे ती जर्नी तुम्हाला जर बघायची असेल तर जर कोणी चॅनलवरती नवीन आले असतील तर आपला चॅनल नक्की जॉईन करा. मी चेक करतो की बहुतांश जण आपल्या चॅनलवरती आहे ना 9,000पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि बहुतांश लोक आहेत ते आपलं चॅनल जॉईन नाहीत करत. तर थोडंसं वाईट वाटतं. तर आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं तर मलाही आनंद होईल की अजून चांगले व्हिडिओज बनतील, माझ्याकडून मोटिवेशन मिळेल मला. आणि 200 जणांचा परिवार एका महिन्यामध्ये जमा करणं माझ्यासाठी तरी मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. तर मी तुम्हाला सरळ भेटणार मोटो ब्लॉग सेटअपवरती माझ्या 8 तारखेला. तर ही व्हिडिओ मी काय जास्त खेचत नाही, इथेच संपवतो व्हिडिओ मी. तर तुम्हाला सरळ मी आता माझ्या मोटो ब्लॉग सेटअपवरती मिळतो. आणि गाडीची आपली पूर्णपणे सर्व्हिस वगैरे झालेली आहे. आजच सर्व्हिस करून आलेलो आहे मी. आणि आपल्याला फक्त आता बॅकपॅक करायचे आणि गाडीवरती माउंट करायचे, हेल्मेट घालायचं आणि जॅकेट घालायचं, निघायचं आणि एवढंच फक्त बाकी आहे. तर ही व्हिडिओ आता खेचत नाही, इथेच संपवतो व्हिडिओ. चला तर भेटू आपण सरळ आपल्या मोटो ब्लॉग सेटअपवरती. चला तर मग